नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशा रताळ्याच्या घाऱ्या. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि गोडसर चवीच्या ह्या घाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात साहित्य वापरून घाऱ्या कशा बनवायच्या आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सर्व सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 300 ग्रॅम वजनाचे रताळ घेतलेले आहे. रताळ स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे. त्यानंतर रताळ्याचा मागचा आणि पुढचा भाग असा थोडासा कापून घ्यायचा आणि पिलरने त्याची साल काढून टाकायची आहे. अशा प्रकारे साल काढून टाकून झाल्यानंतर या रताळ्याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत. बारीक तुकडे केल्यामुळे रताळ लवकर शिजण्यास मदत होते. आता हे तुकडे मी एका छोट्या बाउलमध्ये घेतलेले आहेत. तर हे रताळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे आहे. तर एका कुकरमध्ये मी हे रताळाचे तुकडे ठेवून कुकर बंद करून गॅसवर ठेवत आहे. मोठ्या गॅसवरती 1 शिटी द्यायची आणि बारीक गॅसवर 10 मिनिटे रताळ शिजवायचे आहे. 10 मिनिटानंतर जेव्हा कुकर थंड होतो तेव्हा उघडायचं आहे आणि शिजलेले रताळ बाहेर काढून घ्यायचे आहे. हे पहा, छान रताळ शिजलेले आहे. अगदी मऊसूत शिजलेले आहे. हाताने सुद्धा स्मॅश होते आहे. असे मऊ शिजले पाहिजे रताळ. आता एका कढईमध्ये हे शिजलेले रताळ घ्यायचे आणि त्यामध्ये रताळाच्या पावभाग बारीक चिरलेला गूळ टाकत आहे आणि गॅस चालू करून रताळ आणि गूळ एकजीव करून घ्यायचे आहे. रताळ मुळातच गोडसर असते, त्यामध्ये जास्त गूळ घालायची गरज नसते. एकदा का गूळ वितळला की गॅस बंद करायचा आणि चमच्याच्या सहाय्याने खाली उतरून हे सर्व पुन्हा एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. जास्त वेळ गॅसवर ठेवायचे नाही, नाहीतर रताळ्याच्या घाऱ्या बिघडू शकतात. आता हे रताळ्याचे मिश्रण मी एका ताटामध्ये घेत आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला काही पिठं घालायची आहेत. इथे मी या वाटीच्या सहाय्याने 2 वाट्या गव्हाचे पीठ आहे, पाव वाटी चण्याचे पीठ आहे, पाव वाटी तांदळाचे पीठ, हे 3 पिठं मी ह्या रताळ्याच्या मिश्रणामध्ये टाकत आहे. आता ही पिठं टाकून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. नेहमी गोडाच्या पदार्थामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकावं. आता या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढेच अंदाजाने मी पीठ घेतलेले आहे. जर लागले तर अजून पीठ घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता मी हे पीठ मळायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचे आहे. मला आता यामध्ये अजिबात पीठ लागलेलं नाही, तेवढ्याच पीठामध्ये हे सर्व बसलेले आहे. अशा प्रकारे माझे पीठ मळून झालेले आहे. अगदी पीठ आणि रताळ्याचं मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे आणि आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटाकरता झाकून ठेवायचे आहे. पीठ भिजते तोपर्यंत आपण घाऱ्याला बनवण्याची तयारी करूया. आता इथे मी घाऱ्या बनवायला सुरुवात करत आहे. हे जे पीठ आपण मळून घेतलेले होते त्याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचे आहे. घाऱ्याचे पीठ नेहमी चांगले मळावे, त्यामुळे जे रताळ्याचं मिश्रण आणि जी पिठं घातलेली आहेत त्याचा एकजीव होण्यास मदत होते. आता एक पेढा एवढा गोळा घेत आहे. एवढ्या साईजचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. आधी मी 4-5 गोळे तयार करून घेत आहे. गोळ्यासुद्धा अगदी हातावर दाबून चांगल्या करून घ्यायच्या आहेत. आता मी घाऱ्या लाटायला सुरुवात करणार आहे. पिठाचा वापर करायचा नाही, आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे घाऱ्या लाटण्याकरिता. थोडंसं लाटल्यानंतर आपल्याला खसखस लावायची आहे. खसखस लावल्यामुळे घाऱ्या चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात. माझी घारी लाटून झालेली आहे, पण दिसायला थोडीशी ओबडधोबड असल्यामुळे मी आता या वाटीच्या साहाय्याने तिला आकार देत आहे, गोलाकार आकार देत आहे. जशा आपण पुऱ्या बनवतो अगदी तशाच सेम आपल्याला करायच्या आहेत. मी घाऱ्या पातळ लाटणार आहे, जास्त जाड लाटणार नाही. अशा प्रकारे मी पातळ घाऱ्या तयार करणार आहे. आता गॅसवर एक तेलाची कढई ठेवलेली आहे. तेल चांगले तापलेले आहे. पहा, मी तेल तापले की नाही ते चेक केलेलं आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला घारी सोडायची आहे. अति जास्त प्रमाणात तापवायचे नाही, मध्यम तापवायचे आहे तेल.
आणि मध्यम ते स्लो गॅसवरतीच आपल्याला घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. घाऱ्यांमध्ये गूळ असल्यामुळे त्या पटकन डार्क होण्याची शक्यता असते. आपल्याला घाऱ्या अशा सतत उलटत राहायच्या आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, मध्यम किंवा स्लो गॅसवरच आपल्याला घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, असा सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला पूर्ण तेल नितळून घारी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे याच पद्धतीने आपल्याला सर्व घाऱ्या लाटायच्या आहेत. सर्व घाऱ्यांना खसखस लावायची आहे. मी सर्व घाऱ्या पातळ लाटलेल्या आहेत. जर थोड्या तुम्हाला जाड हव्या असतील तर जाडही लाटू शकता, त्या अजून छान फुलतात. आता आमच्याकडे अशा पातळ घाऱ्या आवडतात म्हणून मी पातळ घाऱ्या लाटत आहे. अशा प्रकारे सर्व घाऱ्या मी तयार करून सेम त्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जशी आपण घारी तेलात टाकतो तशी लगेच आपण झाऱ्याच्या साहाय्याने त्याला उलटायचे आहे. मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही घाऱ्या बनवल्या तर अगदी उत्तमरित्या घाऱ्या तयार होतात. तसेच पीठ घट्ट मळल्यामुळे घारीमध्ये तेलही जास्त राहत नाही. अगदी कमी तेलकट घाऱ्या तयार होतात. या घाऱ्या गरम गरम खूपच छान लागतात आणि आठवड्याभर चांगल्या राहतात. पहा, मस्त घाऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी प्रवासाला, मुलांना डब्यात नेण्याकरिता हा पर्याय खूप उत्तम आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.